हॅलो एंड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्या सगळ्यांसाठी खूपच युनिक अशी रेसिपी। या रेसिपीचं नाव आहे केळं घालून केलेलं फोडणीची करंदीचं कालवण। आता हे फोडणीचं करंदीचं कालवण कसं करायचं ते आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। चला तर मग नेहमी तेच आंबट कालवण खायला तुम्हाला सुद्धा येत असेल कंटाळा, तर बनकेळं टाकून केलेलं फोडणीचं करंदीचं हे तिखट कालवण कसं करायचं ते पाहूया। फोडणीचं बनकेळं टाकून केलेल्या या कालवणात मी करंदीचा वापर केला आहे। याऐवजी तुम्ही कोलंबी सुद्धा वापरू शकता, फिश तुमच्या आवडीचे तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर वेळ न घालवता फोडणीचं बनकेळं घालून हे करंदीचं कालवण कसं करायचं ते लवकर पाहूया। केळं घालून फोडणीचं हे करंदीचं कालवण करण्यासाठी मी इथे बनकेळीचा वापर करत आहे। तिथे मी 4। आता सर्वप्रथम ही बनकेळी आपण कशा पद्धतीने साफ करायची व ह्याचे तुकडे कसे करून घ्यायचे हे पाहणार आहोत। तर हे पहा, इथे सर्वप्रथम मी इथे केळ्याचा हा पुढचा भाग जो आहे तो थोडासा कापून घेतलेला आहे, त्याचप्रमाणे पाठचा भाग सुद्धा कापून घेतलेला आहे। आता या सालावरती सुरीच्या टोकाने आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। तर हे पहा, सर्व केळ्याचे जे एजेस आहेत ते सर्वप्रथम मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे। तर अशा पद्धतीने चिरा पाडून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे साल जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे। तर हे पहा, इथे अशा पद्धतीने चिरा पाडून घेतल्यामुळे ह्याचं जे साल आहे ते खूप इझिली निघून जातं। बनकेळ्याचं साल जे असतं ते थोडं साधारण जाड असतं इतर केळ्यांपेक्षा, त्यामुळे हे थोडंसं आपल्याला अशा पद्धतीने जर कट करून घेतलं तर ह्याचं साल जे आहे ते इझिली निघतं आणि आपल्या बनकेळ्याचा जो गर आहे तो व्यवस्थित राहतो। तर हे पहा, इथे अशा पद्धतीने मी सर्व साल जे आहे ते काढून घेत आहे। तर या ठिकाणी माझं साल काढून झालेलं आहे। आता केळ्याला मी मधून अशा पद्धतीने कट करून घेत आहे आणि आता हे जे मधून कापून झाल्यानंतर छोटे छोटे तुकडे पाडून घेणार आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने छोटे छोटे पीसेस मी कट करून घेत आहे। खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त छोटे नाही करायचे। तर मी इथे एकदम असे मीडियम साईजचे हे केळ्याचे तुकडे जे आहेत ते कापून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने उरलेले 3 बनकेळी सुद्धा आपल्याला कापून घ्यायचे आहेत। तर हे पाहिजे 4 बनकेळी जे आहेत ते माझे असे छोट्या तुकड्यांमध्ये कापून झालेले आहेत। आता ही बनकेळी आपल्याला पाण्यातच ठेवायची आहे, नाहीतर ती काळी पडतील। तर इथे बनकेळी घेतलेली आहे, त्याचबरोबर मी इथे करंदी म्हणजेच कोलंबीचा छोटा प्रकार, तर कोलंबी या साईजची असते, याहून मोठी पण असते। अशा प्रकारे जे लहान साईजमध्ये कोलंबी असते त्याला आपण करंदी असं म्हणतो। तर हा साधारण 1 वाटा इतका करंदीचा आहे आणि मी हे व्यवस्थित साफ करून स्वच्छ 2 ते 3 पाण्यातून धुवून घेतलेला आहे। आता महत्त्वाचं म्हणजे मी इथे करंदी वापरलेली आहे। तुम्ही करंदीच्या ऐवजी या साईजची कोलंबी किंवा याहीपेक्षा जी मोठ्या साईजची कोलंबी येते ती सुद्धा वापरू शकतात, चॉईस तुमची आहे। सो बनकेळं घालून मी इथे फोडणीचं करंदीचं कालवण बनवत आहे। तुम्ही याऐवजी बनकेळं घालून कोलंबीचं कालवण सुद्धा करू शकतात। तर इथे बनकेळं घालून फोडणीची करंदी करण्यासाठी दोन्ही साहित्य माझे तयार आहेत। त्यासोबत लागणारं साहित्य म्हणजे हे नॉर्मल वाटण, ह्यामध्ये मी अर्धा वाटी खोबरं, त्यासोबत 1 कांदा, 1 टोमॅटो, 5-6 मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि लसूण घालून बारीक असं वाटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता त्या वाटणाचं टेक्स्चर एकदम बारीक असं मी पेस्ट करून घेतलेली आहे। तर या ठिकाणी केळं घालून फोडणीचं करंदीचं कालवण करण्यासाठीचं सगळं साहित्य तयार आहे। त्यासोबत मी इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या सुद्धा सोलून घेतलेल्या आहेत। चला तर आता आपण हे फोडणीचं केळं घालून करंदीचं कालवण कसं करायचं ते पाहूयात।
सर्वप्रथम मी इथे एका टोपामध्ये 2 मोठे चमचे इतकं तेल घालून छान तापवून घेणार आहे। आता या फोडणीच्या कालवणात लागणाऱ्या मसाल्यांसाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा चमचा हळद, पाव चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा लाल मसाला। तर या ठिकाणी आपलं तेल छान तापलेलं आहे। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेत आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर हिंग स्किप करू शकता। हिंग तेलात छान तडतडलं की ह्यामध्ये आपल्याला बारीक ठेचलेला लसूण ॲड करून घ्यायचा आहे। लसूण तेलामध्ये छान तडकून घ्यायचा आहे। लसूण या ठिकाणी छान तडकलेला आहे। तर यामध्ये मी आपण जे मसाले घेतले होते ते ॲड करून घेतलेले आहेत आणि याचबरोबर मी इथे वाटप ॲड करून घेत आहे। तर इथे सर्व वाटण ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपला मसाला जो आहे तो तळाला लागत नाही आणि व्यवस्थित या वाटपामध्ये मिक्स होतो। तर इथे आपण फोडणी घातलेली आहे आणि व्यवस्थित ही फोडणी मिक्स करून घ्यायची आहे। आता साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे वाटप जे आहे ते तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे, म्हणजेच बारीक गॅसवर आपल्याला हे वाटप चांगलं 2 मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यात वाटप होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की थोडं थोडं आपल्या ह्या फोडणीला जे आहे ते तेल सुटत चाललेलं आहे। तर पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते, कारण यामध्ये मी थोडंसंच पाणी घातलं होतं। संपूर्ण हे जाड वाटण असल्यामुळे ते खाली लागू नये म्हणून आपल्याला अधनंमधनं हे ढवळून घ्यायचं आहे। आता साधारण अजून 1 मिनिटासाठी मी हे वाटप छान शिजवून घेत आहे आणि पहा 1 मिनिट झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकतात की या वाटपाला किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपलं वाटण जे आहे ते छान या ठिकाणी शिजलेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकतात की साईडने सुद्धा ह्याला छान तेल सुटलेलं आहे। आता तेल सुटलंय हे कसं कळतं, तर हे पहा वाटपावरती हे जे तेल आलेलं आहे, हा कलर जो तुम्ही पाहतायत ह्यालाच तेल सुटणं म्हणतात। आता आपल्याला पुन्हा एकदा हे वाटप छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता बनकेळी ॲड करून घेत आहे। तर या ठिकाणी सर्व बनकेळी ॲड करून झाल्यानंतर वाटपामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत। साधारण 1 ते 1.5 मिनिटांसाठी असंच आपल्याला हे बनकेळी जे आहे ते या वाटपामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी 1 मिनिट झालेला आहे आणि आता ह्या कालवणामध्ये मी 1 ग्लास इतकं पाणी ॲड करून घेत आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण आता ही बनकेळ्याचे तुकडे जे आहेत ते शिजेपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे कालवण शिजवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी झाकण लावून हे कालवण जे आहे ते केळं शिजेपर्यंत शिजवून घेणार आहे। तर इथे साधारण 7-8 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकतात किती छान तेल सुटलेलं आहे आपल्या कालवणाला। एकदा मिक्स करून घेत आहे। आता आपल्या केळ्याचे तुकडे शिजलेत की नाही ते पाहूया। तर त्याकरता इथे सुरी तुम्ही बघू शकतात किती इझिली इन्सर्ट होते, म्हणजे आपले हे केळ्याचे तुकडे जे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत। आता वळूयात दुसऱ्या कृतीकडे। त्याआधी आपल्याला या कालवणामध्ये अजून 1 ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 ग्लास पाणी ॲड करून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये स्वच्छ धुतलेली जी करंदी आहे ती ॲड करून घेत आहे। तर हे पहा इथे करंदी ॲड करून घेतलेली आहे
संपूर्ण करंदी ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेत आहे। मीठ घालून झालेलं आहे, तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मीठ संपूर्ण कालवणात व्यवस्थित मिक्स होतं। आता साधारण आपल्याला 7 ते 8 मिनिटांसाठी ही करंदी छान शिजवून घ्यायची आहे। त्याकरता मी ते झाकण लावून घेत आहे। तर साधारण इथे 8 मिनिटं झालेले आहेत। आपण झाकण खोलून पाहूयात। तर हे पहा, इथे आपलं कालवणाला छान तरी सुटलेली आहे। एकदा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे पहा, इथे बनकेळी तर आपली शिजली होती आणि आता करंदी शिजली की नाही ते पाहूयात। तर हे पहा, इथे या ठिकाणी मी करंदी घेतलेली आहे आणि आता सुरीच्या साहाय्याने आपण पाहूयात करंदी शिजली की नाही। हे पहा, किती इझिली करंदीचे 2 तुकडे झालेले आहेत, म्हणजे आपली करंदी जी आहे ती सुद्धा परफेक्टली शिजून तयार आहे। आता साधारण 2 मिनिटांसाठी मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि अधनमधनं चमचा ढवळत 1-2 मिनिटांसाठी आपल्याला हाय फ्लेमवरती ह्या कढीला उकाळा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि इथे आपलं कालवण झालेलं आहे तयार। या कालवणावरती बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेत आहे। तर इथे या ठिकाणी मस्तपैकी गरमागरम आणि झणझणीत असं आपलं हे बनकेळं घालून फोडणीचं करंदीचं कालवण झालेलं आहे तयार। कोथिंबीर ॲड करून झालेली आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं हे कालवण सर्व होण्यासाठी रेडी आहे। तर हे पहा, इथे या ठिकाणी मस्तपैकी गरमागरम आणि झणझणीत आपलं बनकेळं घालून केलेलं फोडणीचं करंदीचं कालवण झालेलं आहे तयार। मस्तपैकी गरमागरम तांदळाच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकतात किंवा भातासोबतही उत्तम लागतं। काय होतं ना, अगदी मस्त बनकेळं घालून केलेलं आपलं तिखट असं फोडणीचं करंदीचं कालवण। हे कालवण माझ्या आजीने माझ्या आईला शिकवलं। आईने मला आणि मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेलं आहे। फोडणी टाकून केलेलं अशा प्रकारेचं झणझणीत मच्छीचं कालवण तुम्ही जर कधी ट्राय केलेलं नसेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्यामध्ये बनकेळ्याचा स्वाद अगदी यम्मी लागतो। बनकेळं सुद्धा टाकून ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीजचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीजसह। तोपर्यंत बाय बाय। Thanks for watching my video and do subscribe to my channel.